हायपर पिगमेंटेशन, डार्क स्पॉट, मेलास्मा या अनेक प्रकारच्या समस्या त्वचेसंबंधी जर तुम्हाला होत असेल तर तुम्हाला मी आज असे काही घरगुती उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग हे 7 दिवसात जाऊ शकतात। तर ह्या वांगाचे डाग होणे किंवा मुरुमचे डाग आपल्या चेहऱ्यावरती दिसणे हे का होतं याच्या मुळाशीही जाणं तेवढंच महत्वाचं आहे। घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे, पण हे का होतं ते जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं आहे। एकदम डिटेल व्हिडिओ बनणार आहे। हायपर पिगमेंटेशन म्हणजे काय होतं की आपला चेहरा हा अति जास्त काळवंटतो, जो स्किन टोन आपल्याला आहे त्यापेक्षा जास्त डार्क होतो, किंवा जर आपण प्रेग्नेंट असू तर आपल्याला ही समस्या थोडीशी जास्त उद्भवते। बघायला गेलं तर आपल्या मानेखालचा जो काही भाग असतो तो जास्त काळवंटतो, किंवा आपली त्वचेची ही जी काही पूर्ण बॉर्डर आहे ही जास्त काळवंटते, आणि त्याचबरोबर अंडर आर्म्स असतील, इनर थाय असतील, ह्या ठिकाणी आपल्याला जास्त पिगमेंटेशन जाणवतं प्रेग्नन्सीमध्ये। काही क्वचित महिला अशा असतात की त्यांना हे जाणवत नाही, पण बऱ्याचशा महिलांचं पर्सेंटेज हे जास्त आहे हायपर पिगमेंटेशनचं। त्याचबरोबर कोणाकोणाला वांग सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये येतात, हे खूप कॉमन आहे। आणि जर तुम्हाला हे वांग बऱ्याच वर्षापासून असतील किंवा रिसेंटलीच तुम्हाला काही महिन्यापासून तुमच्या चेहऱ्यावरती वांग येत असेल तर यावरती आपण काय उपचार करू शकतो। तर सगळ्यात प्रथम आपण एक जाणून घेणार आहोत की हे जे काही आपल्या चेहऱ्यावरती दिसत आहे हे फक्त चेहऱ्यापर्यंत सीमित आहे का, तर असं नाही आहे। आपला चेहरा काय तर प्रत्येक आपल्या शरीराच्या भागावरती कुठे ना कुठे आपल्याला काही पिंपल्सचे डाग असतात, किंवा मग पिगमेंटेशन आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात येऊ शकतं। फरक फक्त एवढा आहे की आपला चेहरा हा सगळ्यांना दिसतो, म्हणून तिथे जे काही होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते लगेच आपण आपल्या डोळ्यात ते दिसून येतात आणि लगेच समोरच्याला सुद्धा ते दिसतात। मग अशा वेळेस आपलं एक पूर्ण कन्सर्न असतो की हे जे काही चेहरा आहे हा जेवढा क्लीन राहील, टवटवीत राहील, ताजेतवाना राहील, तेवढंच आपला जो काही कॉन्फिडन्स आहे तो अगदी मस्त असा असतो, जर आपली स्किन छान असेल तर, हो ना। पण आपण कुठेतरी एका गोष्टीपासून दूर राहतो, ती म्हणजे स्किन केअर करणं। आता आपली मॉडर्न लाईफस्टाईल झाली आहे तर बरेच जण स्किन केअर कडे लक्ष देतात, पण पहिले तसं व्हायचं नाही। पण यामध्ये या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये सुद्धा असे काही जण आहेत जे स्किन केअर कडे लक्ष देत नाही। स्किन केअर मध्ये आलं जसं की टोनर आलं, फेस वॉश, सिरम आणि मॉइश्चरायझर, आणि सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे सनस्क्रीन, हे खूप महत्वाचे घटक आहेत। स्किन केअर मध्ये जेव्हाही तुम्ही हे स्लोली करायला घेता तेव्हा तुमच्या त्वचेला सुद्धा त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजायला लागतात। आपण कोणत्याही त्वचेसंबंधी काहीही करायचं असलं तर आधी आपल्या त्वचेला किंवा आपल्या शरीराला एक चांगलं सवय लावणं खूप महत्वाची असते। तर सगळ्यात प्रथम आपण हे जाणून घेऊया की हे जे काही त्वचेसंबंधी आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहे हे आपण कसे ओळखू शकतो की हे पटकन जाणार आहेत की पटकन नाही जाणार आहेत। सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती असेल, आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा ऑर्गन जो आहे तो आहे स्किन। आपल्या स्किन मध्ये भरपूर लेयर्स आहेत। जी सगळ्यात वरची लेयर आहे ती आहे इपिडर्मिस, आणि जी सगळ्यात डेप्थ वाली लेयर आहे ती आहे डर्मिस, आतली लेयर। तर ही जे काही इपिडर्मिस आहे त्यावरती जर समजा तुम्हाला वांगचे डाग झाले असतील, हे अगदी तुमच्या स्किन वरतीच आहे, स्किनच्या वरच्या लेयरला आहे। जर तुम्ही घरगुती उपाय केले तर हे वांगचे डाग पटकनशे जातात। आणि जर तुम्हाला वांगचे डाग किंवा काहीही प्रॉब्लेम आहे स्किन रिलेटेड, तो जर डर्मिस पर्यंत गेलेला असेल, आतवर रुजलेला असेल, तर मग तो जाण्यासाठीही आपल्याला थोडासा जास्त टाइम लागतो। आता जर तुम्हाला असं जाणवतंय की भरपूर वर्षापासून वांगाचे डाग तुमच्या चेहऱ्यावरती आहेत, तर तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टरला एक वेळ दाखवावं, तर अवश्य नक्की दाखवावं। कारण हे जे काही डाग असतात ते जर इन डेप्थ गेले तर कुठेतरी आपल्याला डॉक्टरचा सल्ला घेणं खूप महत्वाचं असतो। जर हे प्रेग्नन्सीमुळे झालं असेल, रिसेंटलीच आलं असेल, तर अशा वेळेस घरगुती उपाय खूप काम करतात। मी असं म्हणणार नाही की तुमचं खूप वर्षापासूनचे वांगचे डाग आहेत ते जाणार नाही, तर ते जातील, पण त्यासाठी थोडासा वेळ लागतो। आपलं स्किन जे असं आहे किंवा घरगुती उपाय असे आहेत की त्यांना रिझल्ट येण्यासाठी थोडासा टाइम लागतो, पण येतं। पण त्याचं एक बेनिफिट असं आहे की त्याचं बिलकुलच साईड इफेक्ट नाही नसतात, त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे। मी रिसेंटली 2 व्हिडिओज टाकले होते, त्यामध्ये लिंबू आणि कोलगेटचा वापर आपण केला, तर त्यावरती बऱ्याच मी जे आहे जणांनी मला कमेंट केलं की लिंबाने हे होईल, तर मी तेव्हाच त्या व्हिडिओमध्ये सांगितलं। तर अक्षरशः फक्त 1 थेंब तुम्हाला लिंबाचा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल, पण सगळ्यात प्रथम तुम्हाला सूट होतंय का नाही ते जाणून घेणं गरजेचं आहे। मी असं का म्हटलं, कारण लिंबू हे ऍसिड आहे, आणि ऍसिड आपल्या चेहऱ्याला लावलं की त्याचा पीएच इम्बॅलन्स होऊन जातो, त्यामुळे आपल्याला त्याची रिॲक्शन होऊ शकते। तर मी आज जे घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याने बिलकुल काहीच रिॲक्शन होत नाही,
काही साईड इफेक्ट होत नाही. तुमची हायली सेन्सिटिव्ह स्किन असेल, सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा तुम्ही काही अप्लाय केलं तर तुमची स्किन छान सूट करते. या तिन्ही प्रकारच्या स्किन टोनसाठी हा एकदम जबरदस्त असे घरगुती उपाय असणार आहे. आता आपण जाणून घेतलं आहे की हे जे काही सगळं होतंय त्याचं कारण काय आहे, म्हणजेच ते का होतात, कोणत्या कंडिशन मध्ये होतात, जसं की प्रेग्नन्सी मध्ये हे एक प्रमुख कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स हा आत्ता आजकालचा खूप नावाजलेला प्रकार आपण म्हणूया. कारण यामुळे पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड हे तर होतच आहे, पण यामुळे आपली स्किन सुद्धा प्रचंड खराब होते. याचबरोबर धावपळीची लाईफस्टाईल आपली झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आपल्याला टाइम मिळत नाही प्रॉपर आपलं डाएट ठेवण्यासाठी. हे सुद्धा एक कारण आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की हे जे काही वांग आहेत हे का आपल्या चेहऱ्यावरती होतात. तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये ना मेलॅनोसाइट्स या ज्या काही पेशी आहेत, या जर रप्चर झाल्या, या प्रभावित झाल्या, तर तिथे जे मेलानिन नावाचं हार्मोन आहे ते पेशी तिथे जास्त सिक्रेट करतं. आणि त्या पेशी जास्त सिक्रेट होणं म्हणजेच ते वांग म्हणजेच डार्क जे काही डाग असतात ते होणं असते. म्हणजेच काय, तर आपल्या स्किनचा रंग हा मेलॅनिन नावाच्या हार्मोन वरती डिपेंड असतो. जर मेलॅनिन नावाचा हार्मोन तुमच्या शरीरामध्ये जास्त सिक्रेट होत असेल तर तुम्ही बघणार की तुमचा स्किन टोन हा डार्किश असेल. आणि मेलॅनिन नावाचा जो काही हार्मोन आहे तो तुमच्या बॉडीमध्ये कमी सिक्रेट होत असेल तर तुमचा स्किन टोन थोडासा गोरा असतो आणि आपण थोडेसे गोरे दिसतो. आपण म्हणतो ना आपल्या याच्यात दोन स्किन टोन असतात. जर मीडियम असेल तर मेलॅनिनचं जे काही हार्मोन सिक्रेशन आहे ते ना जास्त आहे ना कमी आहे. अशा पद्धतीने आपला स्किन टोन तो असतो, तो आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप महत्वाचा असा मेलॅनिन नावाचा हार्मोन असतो. आय होप तुम्हाला आता हे समजलं असेल. म्हणजेच काय, जिथे जिथे आपल्याला वांग येत आहे तिथे ते जे डार्क होणं आहे ते म्हणजे मेलॅनिन नावाच्या हार्मोनमुळे होत आहे. आता सगळ्यात प्रथम तुम्हाला हे करत असताना काय प्रोसेस फॉलो करायची आहे, तर तुम्हाला क्लिन्झिंग करायची आहे. क्लिन्झिंग म्हणजे काय, जो माइल्ड फेस वॉश तुम्ही वापरता त्याने तुमच्या दिवसभरातून 2 ते 3 वेळेस तुम्हाला फेस वॉश करायचा आहे. जर तुम्ही कोणत्याच प्रकारचा फेस वॉश वापरत नाही आहात तर सरळ आपल्या किचन मध्ये बेसन असतं, बेसनने तुम्ही फेस वॉश करू शकता. एकदम जबरदस्त आहे, कसला साईड इफेक्ट होत नाही. त्यानंतर तुमच्या स्किनला तुम्हाला मॉइश्चराईज ठेवणं खूप गरजेचं आहे. स्किन ही आपली नेहमी मॉइश्चराईज राहिली पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला ना पिरियड्स यायला जवळ आले तर आपल्या शरीरामध्ये जे आहे अगदी हीट सुद्धा निर्माण होत असते आणि ती हीट आपल्या पिरियड्स मार्फत बाहेर पडते, बरोबर. तर अशा वेळेस पिरियड्स येण्याच्या आधी सुद्धा आपल्याला पिंपल्स येतात. आता तशी पिंपल्स येणं म्हणजे नॉर्मल आहे, ते येतात आणि जातात सुद्धा. पण वांगाचं तसं नाही. तुम्हाला स्किन रिलेटेड जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याकडे लक्ष देणं ही गरजेचं आहे. चला आता घरगुती उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिला घरगुती उपाय तो म्हणजे तुम्हाला आहार चांगला ठेवायचा आहे. तुमचे जे काही एक्सटर्नल स्किन आहे त्याला तुम्हाला नेहमी 2 ते 3 वेळेस फेस वॉश करायचा किंवा तुम्ही 2 वेळेस फेस वॉश केले आणि बाकी वेळेस जर फक्त पाण्याने जरी धुतला चेहरा तरी चांगलं. त्यानंतर तुम्हाला तुमची स्किन मॉइश्चराईज ठेवायची आहे. चला आता घरगुती उपायामध्ये आपल्याला काय करायचं ते बघूया. एकतर तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर मग ओट्स आहे ना, ओट्सची पावडर करायची. त्यामध्ये 1 चमचा मध टाकायचा आहे. त्याची पेस्ट बनवायची आहे पाण्याचा वापर करून किंवा गुलाबजलचा वापर केला तर अतिउत्तम. आणि ती पेस्ट तुमच्या चेहऱ्याला तुम्हाला लावायची आहे. पेस्ट लावल्यानंतर तुम्हाला ती 20 ते 30 मिनिटं तुमच्या चेहऱ्याला लावून ठेवायची आहे. नंतर कोमट पाण्याने तुम्हाला ही व्यवस्थितरित्या चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे. हा झाला पहिला उपाय. हा तुम्ही डेली करू शकता. तुम्हाला 1 महिन्यातच खूप जबरदस्त रिझल्ट येईल आणि तुम्हाला रिसेंटलीच वांग यायचे चालू झाले तर 7 दिवसात तुमचे वांग जातील म्हणजे जातील. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय मी सांगत आहे, ते म्हणजे घ्यायचं आहे मसूरची डाळ असते ना ती घेऊ शकता किंवा मसूरच्या डाळीचं पीठ असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता. आता समजा तुम्ही डाळ घेतली तर ती रात्रभर भिजत ठेवायची, दुसऱ्या दिवशी पेस्ट करायची. त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे हळद. हळद ही खूप चांगली असते. हळद ही आपल्याला खरंच यामध्ये टाकायची आहे. हळदीमध्ये खूप चांगले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे हळद जे आहे कुठेतरी इन्फ्लामेशन सुद्धा कमी करतं. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये हळदीचा वापर करायचा आहे. व्हिटॅमिन ई ऑइल तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका, नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल. 1 चमचा तुम्हाला अलोवेरा जेल टाकायचा आहे. रॉ घेऊ शकता किंवा मार्केटमधनं जे मिळतं ते घ्यायचंय. चांगली आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. गुलाबजल किंवा पाण्याचा वापर करून करू शकता. त्यामध्ये
थोडंसं ना तुम्हाला दूध सुद्धा टाकायचं आहे. एकतर दुधाचा वापर करा किंवा मग जी फ्रेश मलाई असते त्याचा वापर तुम्ही करू शकता. या दोनपैकी एकाचा वापर करायची, पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट चेहऱ्याला लावायची आहे. 20 ते 25 मिनिटं चेहऱ्याला ठेवायची आहे. अंघोळीच्या आधी तुम्हाला खरं तर हे करायचंय. हे हप्त्यामधनं तुम्हाला 2 ते 3 वेळेस करायचे आहे. किंवा जर रेग्युलर होत असेल तर करू शकता, पण रेग्युलर कोणालाच होत नाही. त्यामुळे हप्त्यातून 2 ते 3 वेळेस आणि फक्त वीकेंडला करत असाल तर सॅटर्डे, संडे तर करायचं आहे. अंघोळीच्या आधी 25 ते 30 मिनिटं हे ठेवायचंय. नंतर वॉश करून घ्यायचंय कोमटसर पाण्याने आणि नंतर तुमच्या चेहऱ्याला एकतर अलोवेरा जेल तुम्ही लावू शकता किंवा गुलाब जेल तुम्हाला लावायचं आहे आणि व्यवस्थितरित्या स्किन आपली मॉइश्चराईज ठेवायची आहे. आता तुम्हाला सगळ्यात शेवटचा उपाय सांगते. तो खूप खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याने वांग तर जातीलच जातील, पण त्यासोबतच तुमचा चेहरा खूप ग्लो करेल. ते म्हणजे तुम्हाला घ्यायचं आहे बेसन. बेसन 2 चमचे घ्यायचंय. त्यामध्ये तुम्हाला टाकायची हळद, हळद 1 चमचा टाकायची. त्यानंतर त्यामध्ये टाकायची फ्रेश मलाई म्हणजे साय, ती टाकून चांगली पेस्ट करायची आहे. सायचाच वापर करायचा आणि ही पेस्ट डेली तुमच्या चेहऱ्याला लावायची. चेहराच नाही तर हात-पाय तुम्हाला जर खूप पिगमेंटेशन झालं असेल, तुम्हाला मस्त घरच्या घरी बॉडी पॉलिशिंग करायची असेल, तर तुम्ही हे अवश्य ट्राय करा. हे केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या हे पूर्ण ठेवायचं आहे जोपर्यंत ते ड्राय होत नाही तोपर्यंत आणि नंतर मग तुम्हाला वॉश करून घ्यायचं आहे. याने तर तुमची स्किन आपोआपच मॉइश्चराईज व्हायला लागते. स्किन मधला जो काही डर्ट आहे तो निघण्यास खूप मदत होते. पर्सनली माझा हा सगळ्यात फेवरेट आहे, कारण यामध्ये जास्त काही आपल्याला तामझाम करायची गरज नाही पडत. हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान पद्धतीने याचे अगदी व्यवस्थितरित्या रिझल्ट मिळतील. 15 दिवसातच तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल आणि अगदी कमी असेल तर 7 दिवसात रिझल्ट मिळेल. आता हे करत असताना मी ज्या 2 रेमेडी शेअर केल्या आहेत, अति प्रमाणात तुम्हाला वांग असेल तरच तुम्ही त्या ट्राय करा. कमी प्रमाणात असेल तर हे नक्की ट्राय करा किंवा इथूनच तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. डायरेक्टली तुमच्या चेहऱ्यावरती कसलंच प्रकारचं लिंबाचा वापर करायचा नाही, कॉफीचा वापर करायचा नाही. कारण कसं असतं, आपला पीएच इम्बॅलन्स झाला तर मग स्किन ना आपली जी आहे ती अगदी अति ड्राय होऊन जाते किंवा तिला ते ॲलर्जी रिएक्शन होऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यासंबंधी काहीही शंका असेल मला कमेंटमध्ये करू शकताय आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्षात आपलं चॅनल सुद्धा नवीन सगळं काही होत आहे आणि यानंतर तुम्हाला जे व्हिडिओ बघायला मिळणार आहे ते अशाच पद्धतीने माहितीपूर्ण डिटेल अभ्यास करून आणि विथ रिझल्टच मिळणार आहे. तो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. बाय.